नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर आपल्या सर्व कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आत्तापर्यंत आपण अनेकदा ऐकलं असेल की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, पण कित्येक दिवस वाट पाहूनही खात्यात 1 रुपयाही आला नव्हता। पण आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। आत्ता सरकारने एक ऐतिहासिक घोषणा केली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी बंधूंनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे। जर तुमच्या खात्यावर तो हप्ता आला असेल तर तुमच्यासाठी आणखीन एक मोठी लॉटरी आहे, आनंदाची बातमी आहे। आता पीएम किसानच्या धर्तीवरच जी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे, त्या अंतर्गत थेट 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नेहमी 2,000 रुपये मिळतात, मग यावेळी 4,000 रुपये कसं काय मिळणार? तर शेतकरी बांधवांनो, इथे सर्वात मोठा ट्विस्ट आहे, म्हणजे 4,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळतील असं नाही। सरकारने स्पष्ट केलं आहे की 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी या दोन्ही हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत, पण त्याच वेळी अपात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे। तुम्ही चुकून अपात्रतेच्या यादीत गेला नाहीत ना, हे तपासण्यासाठी पुढील 2 गोष्टी अतिशय बारकाईने समजून घ्यायच्या आहेत। तर शेतकरी बंधूंनो, हे समजा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टी आहेत ते देखील समजेल आणि तुम्ही चॅनलवरती अपडेट राहिलात म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजनेविषयी माहिती मिळेल, पीएम किसान योजनेविषयी माहिती मिळेल, तसेच कर्जमाफी योजनेविषयी देखील या चॅनलवरती माहिती मिळेल। तर शेतकरी बंधूंनो, याचं कारण असं आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटप करण्यास काही तांत्रिक कारणामुळे उशीर झाला होता। तोपर्यंत आता 10व्या हप्त्याची देखील तारीख आलेली आहे। म्हणूनच सरकारने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 9वा आणि 10वा असे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपयाचा डबल धमाका शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, हे पैसे सर्वांनाच मिळणार आहेत का? तुम्ही पात्र आहेत का अपात्र आहेत? आणि नेमक्या कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत, हे जर तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण आज हा एकच व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही। त्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, जर तुमचे पैसे अडकून द्यायचे नसतील तर सरकारने अनिवार्य केलेली 3 महत्त्वाची कामे तुम्हाला पूर्ण असायला हवीत, तुम्ही पूर्ण करून घ्यायला पाहिजेत। तर कृषी विभाग, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार ही कामे खालीलप्रमाणे आहेत। तर शेतकरी बंधूंना आता आपण पाहून घेणार आहोत आपल्याला कोणते कामे पूर्ण करून घ्यायचेत, म्हणजे हा हप्त्याचा लाभ तुम्हाला लवकरच मिळून जाईल। आता वळूयात आपल्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे। कोणत्या 15 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वात आधी ही रक्कम जमा होणार आहे? चला तर आपण पाहून घेऊया जिल्ह्याचे नाव यामध्ये आहेत। काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल्स पाहता येईल। तर शेतकरी बंधूंनो, पहिल्यांदा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून थेट बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये येण्यास सुरुवात होईल। तसेच अमरावती जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच नमो सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर अहिल्यानगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा व भंडारा, चंद्रपूर, धुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता लवकरच पैसे जमा होणार आहेत। शेतकरी बंधूंनो, याचबरोबर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, सिंधुदुर्ग हेही जिल्हे आहेत जे की पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, जर तुमचे नाव नमूद केलेल्या 15 जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्या खात्यावर हा लाभ जमा होणार आहे। आता उर्वरित जिल्ह्याचे काय, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलेला असेल। ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नाव नाही अशा शेतकऱ्यांना देखील आता प्रश्न आहे, तर त्यांच्यासाठी काळजी करू नका शेतकरी बंधूंनो। उर्वरित जिल्ह्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पुढील टप्पा लगेच जाहीर केला जाईल। त्या टप्प्यादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित केले जातील।
जेव्हा जेव्हा नवीन टप्प्याची घोषणा होईल त्याची माहिती आपण सर्वात आधी आपल्या चॅनलवर घेऊन येऊ.